मित्रांनो, मिरची पिकाचा जर विचार केला तर बाजारात 12ही महिने मोठ्या प्रमाणावर मागणी असते। त्यामध्ये मित्रांनो, जी तिखट मिरची असते त्याच्यामध्ये आपण म्हणतो G4 सेगमेंटमध्ये येणारी जी मिरची असते त्या मिरचीची मोठ्या प्रमाणावर मागणी असते। त्याचबरोबर मित्रांनो, जर आपण विचार केला तर G4 सेगमेंटमध्ये येणाऱ्या ज्या मिरच्या आहेत त्या मिरच्यांचा बाजारभाव हा इतर मिरच्यांच्या तुलनेमध्ये हा थोडा जास्त असतो। त्याचबरोबर मित्रांनो, कितीही याच्यामध्ये परिस्थितीमध्ये जर मिरचीची आवक वाढली तरी देखील यांचा बाजारभाव इतर मिरचींच्या तुलनेत चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळत असतो। त्याचबरोबर मित्रांनो, आता काही G4 सेगमेंटमध्ये अशा मिरच्या आल्या आहेत की त्या व्हरायट्या मोठ्या प्रमाणावर कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देण्यासाठी नावाजलेल्या आहेत। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण G4 सेगमेंटमध्ये येणाऱ्या तिखट त्याचबरोबर बाजारात जास्त मागणी म्हणजेच 12ही महिने मागणी असणाऱ्या आणि आकाराने लहान त्याचबरोबर आपण काळीपाट असलेल्या ज्या मिरच्या म्हणतो त्याच्या टॉप व्हरायटींविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण बघणार आहोत। त्यामध्ये असणाऱ्या टॉप व्हरायटी कोणत्या आहेत, त्याचबरोबर मित्रांनो त्यांचा आकार कसा असणार आहे, त्याचबरोबर रंग कसा असणार आहे, त्या मिरचींची लागवड केल्यानंतर त्या हार्वेस्टिंगसाठी किती दिवसात येतात, त्याचबरोबर मित्रांनो आपण कोणत्या महिन्यात कोणत्या ऋतूत कोणत्या दिवशी आपण या मिरचीची लागवड करू शकतो, त्याचबरोबर लागवड करत असताना काय काळजी घ्यावी, बेडचं अंतर किती असावं, दोन रोपामधील अंतर किती असावं याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। मित्रांनो, G4 सेगमेंट म्हटलं की त्या सगळ्यात लहान मिरच्या येत असतात, त्या आकाराने अत्यंत आखूड असतात, त्याच्यामुळे तोडणीसाठी देखील उरकत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे। या मिरच्या मित्रांनो साधारणतः 45 ते 50 रुपये प्रति किलो प्रमाणे जर बाजारात विकल्या गेल्या तरच आपली चांगल्या प्रकारे थोड्याफार प्रमाणामध्ये फायदा आपल्याला होऊ शकतो। पण मित्रांनो, जर G4 सेगमेंटमध्ये असलेल्या मिरच्या 20, 25, 30 रुपये प्रमाणे जर गेल्या तर त्याच्यामध्ये मित्रांनो तुमचं लागलेलं भांडवल देखील बऱ्याचदा निघत नाही, ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे। मित्रांनो, या व्हरायट्या लागवड करत असताना आपल्याकडं मजुराचं व्यवस्थापन कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर माणसाचं व्यवस्थापन कसं आहे यावर तुम्ही लागवड करावी। कारण की मित्रांनो, जर तुम्ही 2-3 एकरमध्ये जर या मिरचीची लागवड केली, योग्य वेळेवर जर माणसं नाही मिळाली तर ही मिरची पूर्णपणे लाल होऊन जाते, त्याचबरोबर याला बाजारात व्यवस्थित भाव भेटत नाही। त्यामुळे योग्य वेळेवर तोडणी देखील झाली पाहिजे, ही गोष्ट सगळ्यात आधी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। चला तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, G4 सेगमेंटमध्ये येणारी नंबर 1 ची जी मिरची आहे ती म्हणजे मित्रांनो सितारा गोल्ड। मित्रांनो, सितारा गोल्ड ही व्हरायटी अत्यंत नावाजलेली, उत्पादनाला चांगली, त्याचबरोबर मित्रांनो हिवाळा ऋतूसाठी अत्यंत महत्त्वाची ही व्हरायटी मानली जाते। मित्रांनो, सितारा गोल्डचा जर विचार केला तर मित्रांनो ही लागवड केल्यापासून 65 ते 70 दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे। त्याचबरोबर मित्रांनो, हिची लागवड करत असताना तुम्हाला मल्चिंग पेपरवर करायची आहे। मल्चिंग पेपरवर लागवड केल्यावर चांगल्या प्रकारे तुम्हाला ही बेनिफिट्स देईल, त्याचबरोबर उत्पादन देखील मोठ्या प्रमाणावर तुम्हाला भेटणार आहे। मित्रांनो, हिची लागवड करत असताना 3.5 बाय 4 फुटाच्या बेडावर तुम्हाला करायची आहे। मित्रांनो, 3.5 किंवा 4 फुटाचं जे बेड आहे या बेडवर तुम्ही हिची लागवड करू शकता। मित्रांनो, बेड तयार झाल्यानंतर त्यामध्ये रोपातील जे अंतर आहे ते अंतर 1 ते 1.5 फुटावर असणं गरजेचं आहे। हिची लागवड करत असताना 1 ते 1.5 फुटावर जर तुम्ही लागवड केली तर चांगल्या प्रकारे हिचा फुटवा देखील वाढतो, झाडाचा आकार वाढतो। झाडाचा आकार वाढल्यामुळे त्याच्यामध्ये उत्पादनामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर भर पडत असते। मित्रांनो, या मिरचीचा जर विचार केला सितारा गोल्ड तर सितारा गोल्ड या मिरचीचा रंग हा पूर्णपणे हिरवा असतो। त्याचबरोबर मित्रांनो, जाडीचा जर विचार केला तर 1.2 सेंटीमीटर ते 1.3 सेंटीमीटर पर्यंतच हिची जाडी येत असते। मित्रांनो, साधारणतः हिची लांबीचा विचार केला तर 8-10 सेंटीमीटर पर्यंतच हिची लांबी येत असते। त्याचबरोबर मित्रांनो, नंबर 2 ची अत्यंत नावाजलेली जी व्हरायटी आहे ती मित्रांनो व्हरायटी म्हणजे नवतेज। मित्रांनो, नवतेजला देखील बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे। हिच्या बाजारभावाचा जर आपण विचार केला तर इतर मिरच्यांच्या तुलनेत हिचा बाजारभाव हा नेहमी तेजीतच असतो। त्यामध्ये मित्रांनो, या नवतेज या मिरचीचा जर विचार केला तर ही अत्यंत तिखट आहे, त्याचबरोबर रंगाने गडद हिरव्या रंगाची आहे, जे आपण काळी पाट असते ती म्हणतो तशा रंगाची ही येत असते। त्याचबरोबर मित्रांनो, पिकल्यानंतर ही पूर्णपणे लाल होत असते। त्याच्याचबरोबर मित्रांनो, या मिरचीचं विशेष म्हणजे 8 ते 10 सेंटीमीटर पर्यंत लांब साईज असलेली ही मिरची आहे।
मित्रांनो, या मिरचीची साईज जर आपण बघितली तर ही कमीत कमी 1 सेंटीमीटरपेक्षा कमी जाडी असते. यावरून तुम्ही विचार करू शकता तोडणीसाठी किती मजूर लागेल. त्याचबरोबर मित्रांनो, नवतेज मिरचीची जर तुम्हाला लागवड करायची असेल तर ही लागवडीसाठी अत्यंत उत्तम व्हरायटी आहे. उत्पादन देखील चांगल्या प्रकारे येत असतं. त्याचबरोबर मित्रांनो, याची लागवड केल्यानंतर 65 ते 70 दिवसामध्ये ही हार्वेस्टिंगसाठी येत असते. हिची देखील लागवड करत असताना मित्रांनो 3.5 ते 4 फुटाचे बेड तयार करून त्या बेडावर तुम्हाला हिची लागवड करायची आहे. हिची देखील लागवड करत असताना 1 फुटापासून तर 1.5 फुटापर्यंत 2 रोपातील अंतर ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो, ही देखील व्हरायटी अत्यंत नावाजलेली आहे. हिचा देखील चांगल्या प्रकारे उत्पादन तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर मित्रांनो, नंबर 3ची जी व्हरायटी आहे ती व्हरायटी म्हणजे कलश सीडची तलवार. तलवार या मिरचीला देखील चांगल्या प्रकारे बाजारात मागणी आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो इतर मिरचींच्या तुलनेत हिची साईज अत्यंत लहान येत असते. हिचा कलरचा जर आपण विचार केला तर गडद हिरव्या रंगाची असते. हिची लागवड मित्रांनो तुम्ही खरीप हंगाम म्हणजेच पावसाळी हंगामात देखील करू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो हिची लागवड तुम्ही उन्हाळ्यात देखील करू शकतात. उन्हाळ्यात म्हणजे मित्रांनो मार्च, एप्रिल, मे या महिन्यामध्ये देखील तुम्ही हिची लागवड करू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो हिची लागवड केल्यानंतर तलवार ही जी मिरची आहे हिची लागवड केल्यानंतर 70 ते 75 दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे. मित्रांनो, हिची देखील लागवड करत असताना 3.5 ते 4 फुटाच्या बेडवरच तुम्हाला करायची आहे. मल्चिंग पेपरवरच हिची लागवड करायची आहे. 2 रोपातील जे अंतर असणार आहे ते अंतर 1.5 फुटापेक्षा जास्त असू नये. मित्रांनो, तलवार या मिरचीची लांबीचा जर विचार केला तर 7 ते 8 सेंटीमीटरपर्यंत तुम्ही हिची लांबी बघू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो ही अत्यंत तिखट मिरची आहे. हिची देखील चांगल्या प्रकारे उत्पादन क्षमता असून हिला बाजारभाव देखील चांगल्या प्रकारे आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही कलश सीडची जी तलवार व्हरायटी आहे या तलवार व्हरायटीची तुम्ही निवड करू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो नंबर 4ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे अग्निज्वाला. मित्रांनो, अग्निज्वाला देखील ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी आखूड व्हरायटी आहे. त्याचबरोबर मित्रांनो अत्यंत तिखट त्याचबरोबर साईजला कमी असलेली ही एक मिरची आहे. याचा देखील रंग हा हिरवा आहे. हिची देखील लागवड करत असताना मित्रांनो 4 फुटाच्या बेडवर किंवा 3.5 फुटाच्या बेडवर तुम्ही करू शकतात. प्रत्येक झाडातील अंतर हे 1.5 फुटापेक्षा कमी असू नये. त्याचबरोबर मित्रांनो हिची देखील साईजचा विचार केला तर 8 ते 10 सेंटीमीटरपर्यंत अग्निज्वालाची साईज येत असते. हिला देखील बाजारात चांगल्या प्रकारे मागणी आहे. त्यामुळे तुम्ही याची देखील लागवड करू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो नंबर 5ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे AK-47. मित्रांनो ही अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे. बाजारात जास्त दिवस चालणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे. मित्रांनो हिचा जर विचार केला तर ही व्हरायटी लागवडीपासून 60 ते 65 दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी येत असते. हिचा रंगाचा जर विचार केला तर रंग हा गडद हिरवा आहे. पिकल्यानंतर ही व्हरायटी लाल होत असते. त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीची विशेष म्हणजे 6 ते 8 सेंटीमीटरपर्यंत येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे. मित्रांनो ह्या व्हरायट्या G4 सेगमेंटमध्ये असल्यामुळे हिची लांबी त्याचबरोबर रुंदी ही अत्यंत कमी आणि तिखट असणाऱ्या ह्या व्हरायटी आहेत. त्यामुळे मित्रांनो त्याच्यामध्ये AK-47 ही देखील नावाजलेली व्हरायटी आहे. याची देखील लागवड करून तुम्ही जबरदस्त उत्पादन घेऊ शकता. त्याचबरोबर मित्रांनो नंबर 6ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे तेजा. त्यामध्ये मित्रांनो नंबर 6ची जी व्हरायटी आहे ती व्हरायटी म्हणजे तेजा 4. मित्रांनो तेजा 4 ही देखील चांगल्या प्रकारची बारीक G4 सेगमेंटमध्ये असणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे. हिची देखील बाजारामध्ये चांगल्या प्रकारे मागणी आहे. बाजारात 12ही महिने चांगल्या प्रकारे बाजारभाव असतो. त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीचं विशेष म्हणजे ही व्हरायटीची जी मिरची असते ती मिरची गडद हिरव्या रंगाची येते. त्याचबरोबर मित्रांनो 9 ते 10 सेंटीमीटरपर्यंत तेजा 4 या मिरचीची लांबी आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो हिची देखील लागवड करत असताना मल्चिंग पेपरवरच तुम्हाला करायची आहे. मित्रांनो तेजा 4ची लागवड केल्यानंतर कमीत कमी 65 ते 70 दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे. मित्रांनो या ज्या व्हरायट्या मी सांगितल्या आहेत या व्हरायटींपैकी कुठल्याही एका व्हरायटीची तुम्ही निवड करू शकतात. मित्रांनो या G4 सेगमेंटमध्ये येणाऱ्या म्हणजेच बारीक मिरच्या आहेत ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याचं चांगल्या प्रकारे एकरी उत्पादन आपल्याला बसणार आहे. नेहमी आपण प्रॉफिटमध्ये असू याकरिता योग्य वेळ आणि योग्य ऋतू योग्य महिना निवडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो जर योग्य वेळेस लागवड केली तर या मिरच्या 65, 80, 70, 75, 95 रुपये प्रति किलो प्रमाणे जाणाऱ्या या व्हरायटी आहेत.
या व्हरायटींचं उत्पादन देखील चांगल्या प्रकारे असणार आहे, त्यामुळे तुम्ही यापैकी कुठल्याही एका व्हरायटीची निवड करून आपल्या शेतामध्ये तुम्ही लागवडीसाठी वापर करू शकतात. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.